नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आता बहुतेक सगळ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. आंब्याचा सीझन आहे आणि बच्चे कंपनी घरात आहे. मुलं घरात असली की त्यांना रोज नवीन नवीन काहीतरी खायला हवं असतं आणि मग आपणही नवीन नवीन काहीतरी करत असतो. आज आपण आंब्याची बर्फी कशी करायची ते बघणार आहोत. ही बर्फी करायला अगदी सोपी आहे आणि अगदी बाहेर मिळते तशीच. चला सुरुवात करूया. आंबा बर्फी करण्यासाठी हा 1 वाटी खवा घेतलेला आहे. हा वजनी 150 ग्रॅम खवा आहे. खवा थोडासा भाजून घेऊया. बर्फी करताना खव्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तरी चालेल. गॅस लो फ्लेम ठेवूनच खवा भाजायचा आहे, नाहीतर लगेच करपू शकतो. इथे खव्याऐवजी मिल्क पावडरही वापरू शकतो. मिल्क पावडर वापरणार असाल तर थोड्याशा तुपावर भाजून घ्यायची. खव्याला तूप सुटायला लागलेलं आहे. एकत्र गोळा व्हायला लागलेला आहे, म्हणजे खवा भाजून झालेला आहे. गॅस बंद करूया. खवा भाजण्यासाठी 5 मिनिटं वेळ लागला. हा गार होऊ द्यायचा आहे. आपण खवा भाजून घेतला त्याच पॅन मध्ये आंब्याचा रस घालूया. आंब्याचा रस 4 वाट्या घेतलेला आहे. बर्फी करण्यासाठी आंब्याचा रस थोडा आटवून घ्यायचा आहे. गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचे. मी हा हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही राहत असलेल्या भागात जो आंबा मिळत असेल तो घेतला तरी चालेल. फक्त त्याचा रस असा घट्टसर आणि प्लेन असावा. आंब्याच्या रसात जर खूप रेषा रेषा असतील तर तो मिक्सरवर फिरवूनही घेऊ शकता, म्हणजे बर्फी प्लेन होईल. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. याऐवजी आंब्याचा मावा म्हणजेच आटवलेला रसही बाजारात मिळतो, तोही तुम्ही घेऊ शकता. तयार आंबा मावा घेणार असाल तर 2 वाट्या घ्यायचा. हा 4 वाट्या आंब्याचा रस आटवल्यानंतर याचा 2 वाट्या मावा तयार होतो. आंब्याचा मावा तयार करताना त्यामध्ये थोडी साखर घालतात, पण मी यात साखर घातलेली नाहीये, कारण हा मावा आपण लगेच बर्फीसाठी वापरणार आहोत. आंब्याचा मावा वर्षभरासाठी आपण करून ठेवणार असू तर तेव्हा मात्र रस आटवताना साखर घालावी लागते. रस उकळायला लागलेला आहे. आंब्याचा रस तळ सोडायला लागलेला आहे आणि एका ठिकाणी गोळा व्हायला लागलाय. आपण 4 वाट्या रस घेतलेला होता, आता तो आटवून 2 वाट्याच शिल्लक राहिलेला आहे. हा गार झाल्यानंतर अजून घट्ट होईल. यालाच आंबा मावा म्हणतात. आंबा मावा तयार झालेला आहे, काढून घेऊया. आंबा मावा काढून पॅन स्वच्छ करून घेतलेला आहे. यामध्ये घेऊया 2 वाट्या साखर, 1 वाटी पाणी. 1 वाटी पाणी घालूया. साखरेचा गोळीबंद पाक करायचा आहे. उकळी येईपर्यंत गॅस थोडा मोठा ठेवला तरी चालेल, नंतर मात्र गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. त्याच पॅन मध्ये साखरेचा पाक करतोय, त्यामुळे पाकाला थोडा पिवळसर रंग आलेला आहे. गोळीबंद पाक तयार झाला हे कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे. पाक थोडासा घट्ट व्हायला लागतो. हे असे खूप बुडबुडे यायला लागतात आणि हे बघा कडेनं अशी साखर तयार व्हायला लागते, म्हणजे गोळीबंद पाक तयार झालेला आहे. गोळीबंद पाक म्हणजे जवळजवळ परत साखर होण्याची स्थिती येते. पाक तयार झालेला आहे. यामध्ये आता तयार करून ठेवलेला आंबा मावा घालायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आंबा मावा घातल्यानंतर पाक परत थोडासा पातळ होतो. हे बघा पाकात मावा घातल्यानंतर त्याचा रंग थोडा बदललेला आहे. हे थोडं घट्ट होईपर्यंत असंच ढवळत राहायचंय. आपण आधी आंब्याचा रस आटवून घेतला, त्यानंतर साखरेचा गोळीबंद पाक केला, त्यामुळे आता रस आटवायला जास्त वेळ लागत नाही. ज्या ताटात किंवा ट्रेमध्ये बर्फी करणार असाल त्याला आधी थोडंसं तूप लावून ठेवायचं. 1-2च मिनिटात गोळा तयार होईल.
हे बघा, परत मिश्रण तळ सोडायला लागलंय आणि एका ठिकाणी गोळा व्हायला लागलंय, म्हणजे बर्फीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा आणि भाजून ठेवलेला खवा यात घालायचा। खव्याऐवजी मिल्क पावडर घालणार असाल ती सुद्धा या स्टेजलाच घालायची। गॅस बंदच ठेवायचा। खवा यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। खवा घातल्यानंतर मिश्रण अजून थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये पाववाटी पिठी साखर घालायची, अर्धा चमचा वेलची पावडर घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, साखर घातल्यानंतर छान घट्ट गोळा तयार झालेला आहे। तूप लावलेल्या ताटावर थापून घेऊया। ही बर्फी चवीला अप्रतिम लागते, अगदी पुण्याच्या फेमस आंबा बर्फी सारखीच लागते। याला चौकोनी आकार दिलाय म्हणजे बर्फी छान कट करता येते। हे थोडं गार झाल्यानंतर बर्फी कट करूया। मिश्रण गार झालेलं आहे, बर्फी कट करूया। तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये बर्फी कट करू शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये लिहा। आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। एक बर्फी काढून दाखवते। हे बघा, अगदी सॉफ्ट बर्फी तयार झाली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार।